नमस्कार. जय शंकर दत्तगुरु. मेघ मल्हार बरसू दे. मेघ मल्हार बरसू दे. वर्षाव सरीचा होऊ दे. पुन्हा एकदा इंद्रधनुष्य फुलू दे. पुन्हा एकदा इंद्रधनुष्य फुलू दे. कातर वेळ नव्याने पुन्हा सजू दे. या मातीचा गंध दरवळावा आणि पुन्हा एकदा ह्या पृथ्वी मातेला ह्या ब्रह्मांडाचा आशीर्वाद मिळावा. सर्वजण पावसाची आतुरतेने वाट बघत आहोत. पावसाचं पाणी हे आपल्या धरणी मातेला शीतलता देतं आणि आपल्या सर्वांच्या जगण्यासाठी गरजेचं असलेल्या ह्या धरणी मातेतून मिळणारं सोनं म्हणजे आपले कृषी प्रधान संस्कृती परिपूर्णत्वाला जाते. पाऊस तर येणारच आहे, पण ज्योतिषच्या या माध्यमातनं कुठल्या नक्षत्राचं पाणी आपल्याला काय फल देणार? होय, हा विषय थोडासा डीप आहे. बऱ्याच जणांना याच्याबद्दल माहिती नाहीये, परंतु असे काही नक्षत्राचं पाणी हे आपल्याला लाभदायक ठरतं. आपल्या आयुष्यातील काही घटनांशी संबंधित असतं. आज मी तुम्हाला ती माहिती देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात अगोदर पुष्य नक्षत्राचा पाऊस हा सगळ्यांसाठी अत्यंत लाभदायक असतो. पुष्य नक्षत्र हे शनीचं नक्षत्र आहे. आपल्या कर्माला गती देणारं असं हे नक्षत्र आहे. या नक्षत्राचं पाणी आपण जर आपल्या वास्तूमध्ये भरून ठेवलं तर आपल्याला आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि विशेषतः परमेश्वराच्या अभिषेकासाठी, वास्तू शुद्धीकरणासाठी, पूजापाठ आणि त्यासोबत जे रेकी शिकत आहेत त्या प्रत्येकासाठी पुष्य नक्षत्राचे हे जल आपल्या वास्तूमध्ये भरलेलं असणं गरजेचं राहणार आहे. पुष्य नक्षत्र हे 15 जुलै ह्या दिवशी आहे. 15 जुलैला जो पाऊस पडेल त्या पावसाचं पाणी आपल्याला साचून ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरं नक्षत्र येतं ते म्हणजे श्रवण नक्षत्र. श्रवण नक्षत्राचा स्वामी आहे चंद्र. चंद्र मनाची शीतलता देतो, शांतता देतो. ज्या घरामध्ये सतत वाद होत असतील, घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात असेल, अशा प्रत्येक व्यक्तीने श्रवण नक्षत्रातलं हे पाणी आपल्या वास्तूमध्ये भरून ठेवायचं आहे. याने आपल्या वास्तूमध्ये शांतता आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त व्हायला सुरुवात होणार आहे. या दिवशीचं पाणी घरातील शांती, मानसिक स्थैर्य वाढवते. जर तुमच्या घरामध्ये स्ट्रेस, डिप्रेशन, अतिविचार करणारी लोक असतील तर अशा व्यक्तींकडनं हे पाणी भरून घरामध्ये अवश्य ठेवा. त्यानंतर येतं स्वाती नक्षत्र. स्वाती नक्षत्राचा स्वामी आहे राहू, जो तुम्हाला उत्तम पद्धतीने आध्यात्मिक ज्ञान प्रदान करत असतो. राहूच्या या नक्षत्राचं जर पाणी तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये भरून ठेवलं तर अत्यंत शुद्ध आणि प्रभावी हे पाणी मानलं जातं. या पाण्याने तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तर नक्कीच दूर होते, त्यासोबत आध्यात्मिक बळ वाढायला सुरुवात होते. आणि विशेष म्हणजे आयुर्वेदामध्ये सुद्धा स्वाती नक्षत्राचं जल हे आयुर्वेदाच्या उपचारासाठी उपयोगी म्हणून वापरण्यात येतं. थोडक्यात स्वाती नक्षत्राचं पाणी जर तुमच्या घरामध्ये असेल तर हे पाणी तुम्हाला उत्तम आरोग्य प्रदान करणार आहे. पुष्य नक्षत्र 15 जुलै 2026 रोजी आहे. 23 जुलै रोजी आहे तुमचं स्वाती नक्षत्र आणि साधारणतः 29 जुलैला दुपारी 3:37 नंतर सुरू होतं ते श्रवण नक्षत्र. ते गुरुपौर्णिमेच्या दुपारी म्हणजे 3:37 सुरू होतं आणि 30 जुलैला संध्याकाळी 5:43 पर्यंत हे श्रवण नक्षत्र तुम्हाला प्राप्त होणार आहे. हे दिवस तुम्ही रिमाइंडर लावून ठेवा किंवा लिहून ठेवा. आणि ह्या दिवशी हे पाणी कसं भरून ठेवायचं, तर हे पाणी शुद्ध अशा तांब्याच्या भांड्यामध्ये भरलं तर ते अत्यंत प्रभावशाली ठरणार आहे. तांब हा धातू रविग्रहाच्या आधिपत्याखाली येतो, त्यामुळे तांब्याच्या कलशामध्ये हे पाणी भरून आणि विशेषतः आपल्या वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये हे जल आपल्याला पूर्ण वर्षभरासाठी साठवून ठेवायचं आहे. मी स्वतः हा उपाय केलेला आहे आणि हे जल अजिबातही खराब होत नाही. तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध स्वच्छ तांब्याच्या कलशात या नक्षत्रावर, या 3 पैकी एका नक्षत्रावर जल भरा किंवा 3ही नक्षत्रावर थोडं थोडं पाणी एकत्र करून तुम्ही ते पाणी तुमच्या वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये अवश्य ठेवू शकता. ते पाणी झाकून ठेवलेलं असावं आणि नियमितपणे त्या पाण्याचं पूजन तुम्ही अवश्य करायचं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शंकर.